आणि एक महत्त्वाची बातमी आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टामध्ये आणण्यात आलंय। उल्हासनगर कोर्टाच्या परिसरामध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सकाळी 6 वाजेपासून 11 वाजेपर्यंत हे संचारबंदी आदेश लागू असणार आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांना आता उल्हासनगर कोर्टामध्ये आणण्यात आलं आहे। तर उल्हासनगर कोर्ट परिसरातील ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर कोर्टाचा संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आणि अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टामध्ये आणण्यात आलंय, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय। सागर, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर मी सध्या उल्हासनगर चोपडा कोर्टा परिसरात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आज पहाटेपासूनच संचारबंदी सुरू करण्यात आली आहे। कलम 141 या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड जे आहेत ते 14 तारखेपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि या पोलीस कोठडीनंतर आज पहाटे सुरक्षेच्या हेतूने त्यांना पहाटे लवकरच न्यायालयामध्ये आणून ठेवल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। मी सध्या पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि संबंधित जे ज्यांच्यावरती 14 तारखेपर्यंत ज्यांना या ठिकाणी पोलीस कोठडी सुनावलेली त्या सर्वांना या ठिकाणी पहाटे आणून ठेवलेले आहेत। विशेषतः गेल्या वेळेस न्यायालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली होती व त्यावेळेला 30 ते 40 जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। तशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी ही संचारबंदी लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर माध्यमाशी प्रामुख्याने आमदार गणपत गायकवाड बोलू नये याची सतर्कता घेतलेली, कारण गोळीबार केल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमाशी संपर्क साधत हा गोळीबार मीच केला आहे, मला त्याचा पश्चाताप नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यावरती देखील त्यांनी आरोप केलेले, असे आरोप होऊ नये किंवा येता जाता गाडीमधून माध्यमाशी ते संपर्क साधू नये अशा प्रकारचा हा प्रयत्न असल्याचा पाहताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पोलीस